चर्चा आता सुरू झाली पाहायला विनायक, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे ते थोडंसं थांबाल. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. अमोल मिटकरीजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये. जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. यावर तुमची काय प्रतिक्रिया? कारण एनसीपी कडनं सुद्धा जयंत पाटील तुमच्या सोबत यावेत यासाठी प्रयत्न होते, आडूदाडून त्यांना यासाठी सुचवण्यात देखील आलेलं होतं. मात्र अचानकपणे जयंत पाटील आणि बावनकुळेंची ही भेट. सध्या तर चॅनलच्या माध्यमातून हे कळतंय की मध्यरात्री त्यांची उशिरा भेट झाली आणि गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही बघत असाल मागे अधिवेशनाच्या दरम्यान मी बोलल्यानंतर मग त्याच्यावर वेगळे वाद प्रवाद निर्माण झाले. एक गोष्ट नक्की आहे की काही दिवसांपूर्वी त्यांच्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी साहेब तिथे येऊन गेले. त्यावेळेस सुद्धा त्यांचं तुम्ही बॉडी लँग्वेज किंवा ते एकंदरीत जर बघितलं तर थोडं तुतारी गटामध्ये होणार आहे, म्हणजे अलीकडच्या नवीन तिथल्या नेत्यांकडून होणारे अवमान असतील, वारंवार त्यांच्या पक्षा प्रदेशाध्यक्ष पदाच्या एकंदरीत कारकिर्दीवर उपस्थित केलं जाणारं प्रश्नचिन्ह असेल. त्यामुळे अशा ठिकाणी कशाला वावरायचं हे साहेबांच्या मनात असणं साहजिक आहे. आणि काल जर ते भेटले असतील तर मला असं वाटतं या भेटीला जरी आता कोणी म्हणत असेल की ही राजकीय दृष्टिकोनातून भेट नाही, पण राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा ती भेट नाकारता येत नाही. कारण बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि जयंत पाटील साहेबांनी जर तसा काही वेगळा निर्णय घेतला तर त्यात काही वेगळं वाटू नये. कारण तिथे त्यांची जी काही कोंडमारा किंवा अस्वस्थता आहे किंवा जो अपमानास्पद काही नवीन कार्यकर्त्यांकडून वागणूक मिळते असं आमच्या कानावर आहे, त्याच्यामुळे त्यांनी जर तसा निर्णय भविष्यात घेतला तर वेगळं मला तरी वाटणार नाही. कारण मी अनेक दिवसांपासून या घडामोडीवर लक्ष ठेवलं. मिटकरीजी, मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपपेक्षा जयंत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये यावेत असं तुम्हाला वाटतं का? का नाही वाटणार? साहजिक आहे, एवढे मोठे नेते आहेत, राज्याचा त्यांचा दांडगा अनुभव राजकारणाचा. आमच्या पक्षामध्ये त्यांच्यासारखा नेता जर असेल तर आम्हाला आनंदच होईल. पण शेवटी अंतिम निर्णय त्यांचा आहे. महायुतीमध्ये जर ते सहभागी होत असतील तर महायुतीचा घटक म्हणून मी मनापासून स्वागत करेल साहेबांचं. नक्कीच. मिटकरीजी, थोडंसं थांबाल. मेहबूब शेख देखील शरद पवार गटाचे